आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार नाना पाटेकर यांच्यावर आरोप आहे की हे राजकारणामध्ये दखल देत आहे. नाना, मी ऐकलंय की बाळासाहेब ठाकरेंसोबत खूप मैत्री होती तुमची आणि शिवसेनेने तुम्हाला तिकीट पण ऑफर केले होते. मैत्री म्हणजे वडिलांसारखे होते ते. पण राजकारणात माझं काही देणं-घेणं नाही. तिकीट तर नव्हतं दिलं कधी. नाही, त्यांनी ऑफर केली होती? नाही. तुम्ही कधी इच्छा पण केली नाही? नाही. आणि हे मी पेपरमध्ये वाचलं की तुम्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना सोबत येण्यासाठी उपदेश करत होतात. नाही, मी म्हटलं होतं, की वेगवेगळे नका राहू, सोबत काहीतरी काम करा, आमचंच भलं होईल त्याने. की असं म्हटलं की जा तुझ्या भावाला समजावून आणि नाही समजला तर मग. नाही, 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 नाही. नाही, असं म्हणालो नव्हतो. ते फक्त सिनेमासाठी. आणि अण्णा हजारे यांना तुम्ही भेटायला गेला होता जेव्हा ते तिहाड जेलमध्ये होते? हो, हो. मी गेलो होतो. अण्णा हजारे यांच्या आंदोलनामध्ये तुम्ही हिस्सा घेत होता? अजिबात नाही. तर कशासाठी भेटायला गेला होता? बस भेटायला गेलो होतो. मी म्हणालो, "उपोषण करू नका. तुमची तब्येत बरी नाहीये." तर हो, त्यांची तब्येत त्यावेळेस बरी नव्हती. तर मी म्हणालो, "जर नाही केलं तर योग्य असेल, कारण तुमच्यासारखे लोक हवे आहेत, जे प्रश्न विचारतील. समाजासाठी तुमची गरज आहे आम्हाला. तुम्हाला जर काही झालं, तर ते योग्य नाही ठरणार. तर तुम्ही उपोषण करू नका." म्हणून लोक अंदाज लावत आहेत की नाना पाटेकर कदाचित राजकारणामध्ये येऊ पाहत शरद आहेत. पवारजी माझे चांगलं ओळखतो मी त्यांना. सोनियाजींसोबत माझी चांगली मैत्री आहे. तुम्ही ज्यांचं कोणाचं नाव घ्याल, त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत माझे चांगले संबंध आहेत. कारण हे आहे, की आजपर्यंत कोणाकडेही काही मागितलं नाहीये मी. ज्या दिवशी तुम्ही काही मागाल, त्या दिवशी तुमची मैत्री तिथे संपते. तुम्ही म्हणालात की तुम्ही हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये भेदभाव नाही करत, पण जेव्हा उत्तर भारतीयांना महाराष्ट्रात मारहाण केली जाते तर मग तुम्ही उघडपणे समोर का येत नाही? नाही, तुमचं बोलणं नेहमी त्यांच्या विरोधातच का असतं? मी नेहमीच म्हटलंय, मी ना कोणालाही एकतर मला कोणताही हक्कच नाहीये, की मी महाराष्ट्रीयन आहे, की बिहारी आहे, की दिल्लीचा आहे. कारण मी कलाकार आहे. सगळ्या ठिकाणाहून माझी रोजीरोटी येत असते. तर माझा तर हक्कच नाही बनत. मी फक्त सर सर कलाकार आहे. सर तुम्ही म्हणालात की तुम्ही पेपर वाचत नाही. सर तुम्ही मी- म्हणालात की तुम्ही पेपर तुम्ही वाचत त्यांचं नाही. म्हणणं हा? आधी ऐकून घ्या प्लीज. मी अजिबात असं मानत नाही. तर मला रोजीरोटी कमावण्यासाठी कुठेही जायचा हक्क आहे, तसा कोणालाही आहे. माझी रोटी बिहारवरून देखील येते ना. फक्त एक आहे, मी जिथे जातो, तिथले नीतिनियम मी पाळले पाहिजे. मी मग बिहारमध्ये जाईन किंवा मी कर्नाटकमध्ये जातो, तर निन हैसर येणू, हे मी बोलतोच. तिथली भाषा शिकण्याचा मी प्रयत्न करतो. मी पंजाबमध्ये जाईन, तर मी "ओ मेरे नाल पंजाबी विच गलकर." ते तर मला मला असं वाटतं, की जिथे पण जाल, असं गरजेचं नाहीये, की जबरदस्ती नाहीये. पण तिथली भाषा शिकाल, तर मग तुमच्यासाठी हे सोपं होऊन जातं, कम्युनिकेट करणं. मला माहिती आहे भाऊ, रजत मराठी नाहीये, पण मोडकी-तोडकी का असेना. आता मराठीत काही नाना, तर आपकी चचा तब्येत मग कशी आहे, असं तुम्ही विचारलं तरी पण मला माझ्या भाषेत माझ्याशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न केला. सोनियाजी हिंदीमध्ये बोलतात. तुम्हाला वाटतं सोनियाजी हिंदीमध्ये योग्य प्रकारे बोलतात. पण जेव्हा त्या हिंदीमध्ये बोलतात, तेव्हा मला चांगलं वाटतं, की माझ्या भाषेमध्ये त्या माझ्याशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतायत. तुला काही हरकत आहे यामध्ये? नाही सर, मला ते बिहारच्या न्यूजपेपरमध्ये अशी हेडलाईन आली होती की नाना पाटेकरने बिहारच्या अगेन्स्ट वक्तव्य केलंय. मी कधी राज ठाकरेंचं पण तुम्ही समर्थन केलं होतं. बिहार फक्त तुझं नाहीये, बिहार माझंही आहे. तर ते तुझं एकट्याचं बिहार सर नाहीये. सर हेच तर मला तुमच्याकडून ऐकायचं होतं सर. थँक्यू. जे काही सोशल इश्यूजवर जे काही सिनेमे बनतायत, त्यांचं जे काही ओपनिंग असतं ते इतकं चांगलं नसतं आणि ते जे रोमॅन्टिक सिनेमे बनतात त्यांचं असतं. याचं काही पर्टिक्युलर रिझन आहे? त्यासाठी जबाबदार तर आपणच आहोत ना. आपणच तर जबाबदार आहोत. सोशल फिल्म आहे ती नाही चालत आणि जी कमर्शियल आहे ती जास्त चालते. ज्यामध्ये नाच-गाणी असतील, तर त्यासाठी जबाबदार कोण आहे? आपणच तर आहोत. तर हा प्रश्न मी तुला विचारतोय. तू नाही मला विचारू शकत. कधी-कधी तुम्ही तुमच्या सिनेमांमधून, तुमच्या कवितेमधून, तुमच्या डायलॉगमधून पॉलिटिकल मेसेज देण्याचा प्रयत्न करता. जसं तुम्ही एका फिल्ममध्ये म्हटलं की सरकारी पानी सरकारी फाइलों में कुएं समेत गुम हो जाता है.
अमोल पालेकरने एक सिनेमा बनवला होता, थोडासा रुमानी हो जाए. तर त्यामध्ये पाणी हा माणूस म्हणतो दुष्काळ आहे आणि मी पाऊस आणेन, 5,000 रुपये द्या. सिम्बॉलिक होतं. तर मुलगा विचारतो सच्ची-मुच्ची बारिश? तर म्हणतो की हाँ मेरे दोस्त वही बारिश. वही बारिश जो आसमान से आती है, बूंदों में गाती है, पहाड़ों से फिसलती है, नदियों में चलती है, नहरों में मचलती है, कुएं पोखर से मिलती है, खपरेलों पर गिरती है, गलियों में फिरती है, मोड़ पर संभलती है, फिर आगे निकलती है. वही बारिश. ये बारिश अक्सर गीली होती है, इसे पानी भी कहते हैं. उर्दू में आप, मराठी में पानी, तमिल में तन्नी, कन्नड़ में नीर और बांग्ला में इसे जौल कहते हैं. संस्कृत में जिसे वारी, नीर, जीवन, पेय, अमृत, उद, अम्बु भी कहते हैं. ग्रीक में इसे एक्वाप्यूरा, अंग्रेजी में वाटर, फ्रेंच में अर्व और केमिस्ट्री में H2O कहते हैं. ये पानी जब आँख से ढलता है तो आंसू कहलाता है, लेकिन चेहरे पे चढ़ जाए तो रुबाब बन जाता है. कोई शर्म से पानी पानी हो जाता है और कभी कभी ये पानी सरकारी फाइलों में अपने कुएं समेत चोरी हो जाता है. पानी तो पानी है, पानी जिंदगानी है. इसलिए जब रूह की नदी सूखी हो, मन का हिरन प्यासा हो, दिमाग में लगी हो आग और प्यार की गागर खाली हो, तब मैं हमेशा ये बारिश नाम का गीला पानी लेने की राय देता हूँ. मेरी मानिए तो ये बारिश खरीदी है, सस्ती सुंदर टिकाऊ बारिश, सिर्फ 5,000 रुपए में. इससे कम में कोई दे तो चोर की सजा हो. मेरी आपकी जूती सिर पर मेरी बारिश खरीदी है.